सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार कैलासवासी दिलीप कोल्हटकर यांना आपण सगळेच ओळखतो. अनेक व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे, प्रकाश योजना केलेली आहे, काही नाटकात अभिनय केलेला आहे. 2 चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा त्यांच्या खात्यावर जमा आहे. हॅलो चार्ल्स, दीपस्तंभ, चिरंजीव आईस, मोरूची मावशी, संध्या छाया ही त्यांची गाजलेली नाटकं. तसंच 4 चौघी, वाडा चिरेबंदी, बॅरिस्टर, हमीदाबाईची कोठी या नाटकांची प्रकाश योजनासुद्धा त्यांनी केलेली आहे. तर असा हा चित्रपट नाटक क्षेत्रात रंगणारा कलंदर वृत्तीनं कवी नसता तरच नवल आहे. गाथा खुळ्या दिलाची असं त्यांचं एक छोटेखानी कवितांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ह्या पुस्तकातल्या मला आवडलेल्या काही कविता मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. या पुस्तकाला सुप्रसिद्ध लोकप्रिय कवी प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि आपल्या प्रस्तावनेत दवणे म्हणतात की प्रस्तुत संग्रहातील कविता त्यांच्या साध्या, सरळ, पारदर्शी स्वभावाचं चित्र स्पष्ट करणाऱ्या आहेत. आवडलेल्या गोष्टीला वाह असं जाहीरपणे म्हणण्याची त्यांची जी दिलखुलास वृत्ती आहे त्यातूनच प्रस्तुत कविता जन्माला आल्या आहेत. जगण्यावर त्यांचं मनमुराद प्रेम आहे. यातील संवादी भाव रसिकांना अंतर्मुख करतो, भावभावनांवर प्रेम करतो. आता एक 4 ओळी त्यांच्या कवितेच्या आहेत, त्या बघा. एकदाच ती कळी उमलते, पानही गळते फक्त एकदा. एकदाच ती कळी उमलते, पानही गळते फक्त एकदा. कणाकणाचे क्षणिक जीवन समजून घे रे फक्त एकदा. आता जीवनाच्या वास्तवावर बोट ठेवणारे काहीशी गंभीर प्रवृत्ती जरी या कवितेत आपल्याला दिसत असली तरीसुद्धा त्यांच्या कविमनामध्ये एक व्रात्य खोडकर मुलगा दडलेला आहे. आणि तो मुलगा म्हणतो, अहो एकीचं जेमतेम निस्तरताना करताय कशाला 2? आता सांगा, हम आपके है कौन? हे तो कवी म्हणत नाही आहे, ती त्याची बायको म्हणते. हां, एकीचं जेमतेम निस्तरताना कशाला करताय 2? आता सांगा, हम आपके है कौन? गोड गोड प्रीतीचा खेळ किती रंगला, वाटलं जमलाय घरोबा चांगला. तुम्हा पायी जीव माझा वेशीला टांगला. तुम्हा पायी जीव माझा वेशीला टांगला आणि तुम्ही एकीला होल्ड ऑन ठेवून दुसरीला करताय फोन. सांगा आता, हम आपके है कौन? मी हाय तुमची बीबी नंबर 1, अर्पण केलंय तनमन धन. मी काय नुसतीच बघत बसन? अहो एकीचं डिपॉझिट तुम्ही, एकीचं डिपॉझिट तुम्ही दुसरीचं घेताय लोन. आता सांगा, हम आपके है कौन? तर अशी ही साधी भोळी सदाफुली आणि तो वासानं घमघमणारा, दुसऱ्यांना बेहोश करणारा हिरवा चाफा. आता ह्यांचं जमायचं कसं? पण त्यानं गाठ घालून दिली होती त्यामुळे जमलं. आणि जमलं, पण ह्याच्या रसिक वृत्ती, ह्याच्यातला स्वैर स्वभाव तिला समजलाच नाही, कळलंच नाही. आणि म्हणून ती म्हणते, कधी झालं कुठे झालं सारं सारं कळलं. कधी झालं कुठे झालं सारं सारं कळलं, पण का झालं कसं झालं कळलंच नाही. कळलंच नाही बाई, कळलंच नाही. का झालं कसं झालं कळलंच नाही. हे मोठे झाले, आजोबाही झाले, आता तर वयानं 75 झाले. 75 झाले, पण म्हातारे कुठे झाले कळलंच नाही.
कळलंच नाही बाई, कळलंच नाही. का झालं, कसं झालं, कळलंच नाही. लेकी सुना आल्या येऊन जुन्या झाल्या. लेकी सुना आल्या येऊन जुन्या झाल्या. मनातल्या झाडाला पारंब्या आल्या. पारंब्या आल्या, पण पानं अजून हिरवी कशी, कळलंच नाही. कळलंच नाही बाई, कळलंच नाही. का झालं, कसं झालं, कळलंच नाही. का झालं, कसं झालं, कळलंच नाही. आता तिला कळलं नाही, पण त्याला उमगलं. ही साधी सुधी भोळी भाबडी आहे हे त्याला कळलं, हे त्याला उमगलं. आणि म्हणून तो म्हणतो, एक हाती करायचं ते कठीणच होतं. तुझा हात आला आणि टाळी वाजली, दे टाळी. एक हाती करायचं ते कठीणच होतं. तुझा हात आला आणि टाळी वाजली, दे टाळी. रस्त्यावरचं हॉटेलचं मिळेल ते खाल्लं, पण तुझा हात आला आणि पोळी भाजली. आणि पोळी भाजली, पुन्हा टाळी वाजली, दे टाळी. नोकरी, नाटक, सिनेमा काय किती झाली. नोकरी, नाटक, सिनेमा काय किती झाली. तुझा हात येता माझी कलाही नावाजली. माझी कलाही नावाजली, पुन्हा टाळी वाजली, दे टाळी. टळून टळत नाही तशी संकटही आली, पण तुझा हात आला आणि संकटही लाजली. संकटही लाजली, पुन्हा टाळी वाजली, दे टाळी. दे टाळी. कोल्हटकरांना काही प्रासंगिक कविता करायची उर्मी यायची. आत्ता ही जी मी कविता वाचली ना, दे टाळी, ही त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नीच्या 50व्या वाढदिवसादिवशी केली होती. आणि आता या दोघांचं वय उतरणीला लागलं होतं. मुलं आपापल्या ठिकाणी उडून गेली होती. मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता, मुलीचं लग्न झालं होतं. मग आता करण्यासारखं काही फारसं उरलेलंच नव्हतं, काही नवीन घडतच नव्हतं. तेव्हा एकदा अमेरिकेला जाऊन यावं असं त्यांच्या मनानं घेतलं. मुलांना आग्रहानं बोलावलं होतं आणि जाताना एक सुरेखशी कविता त्यांना स्फुरली. आजकाल त्या आमच्या नभात खास काही घडत नव्हतं, म्हणून आलो उडत उडत. आजकाल त्या आमच्या नभात खास काही घडत नव्हतं, म्हणून आलो उडत उडत. तोच पाऊस, तोच वारा, तोच चारा, तोच निवारा. पडून आहे हा सारा पसारा, तोच चंद्र त्याच तारा. आला क्षण येतो, पण जातो रडत खडत. म्हणून आलो उडत उडत. ही कोण पाखरं, भाषा यांची कुठली. ही कुठली झाडं, पानं यांची कुठली. ही फुलपाखरं रंगांगांनी नटली. नित्य नवे नवरंग हवे, हे नाही सहज घडत. म्हणून आलो उडत उडत. माझ्या इवल्या घरट्यामधून एक पिलू गेलंय उडून. त्यानं इथंच बांधलंय घरटं, त्यात सुखानं राहतंय पडून. म्हटलं बघूया त्याचं घरटं नि बघावी त्याची झेप. पुढे येईल वा न येईल, फिरफिरून बघायची खेप. इथली सगळी कोडी जातील हळूहळू उलगडत. म्हणून आलो उडत उडत. म्हणून आलो उडत उडत. दिवस सुखाचे इथे पाहिले, बघण्याजोगे बघून घेतले. पुन्हा बघाया बाकी ठेवून, परतायाचे मनी घेतले. आता आठवे तिथली फांदी, जिथे आमचे घरटे सजले. बाकी ठेवून सुख कधीही नाही कमी पडत. बाकी ठेवून सुख कधीही नाही कमी पडत. म्हणून जातो उडत उडत. म्हणून जातो उडत उडत.
ही कविता मुलगा अमेरिकेत गेला तेव्हा केली होती. नंतर ते केसरी टूरला गेले आणि केसरी टूरला जाताना त्याची मजा अनुभवताना सुद्धा त्यांना एक कविता स्फुरली. इतकी छान कविता आहे की मला तर वाटलं त्यांच्या काही ओळी केसरी टूरनं आपल्या जाहिरातीत वापरायला हव्या. बरं, ही नुसतीच टूरची गोष्ट नाही आहे, तर माणसाच्या स्वभावाचं स्वभाव वैशिष्ट्य एक एक दोन दोन ओळीत इतकं सुरेखपणे टिपलं आहे की आपण खुश होऊन जातो. बघा, झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव आता राहिलाय दूर, त्याहून बरी ही केसरी टूर. गावाला जायला कटकटी फार, तिकिटाला रांगानी गर्दी चिकार. आता नाही मामाचा चिरेबंदी वाडा, आता नाही मामाचा चिरेबंदी वाडा, कसा तरी ओढतोय संसाराचा गाडा. मामीचा लगेच बिघडतो सूर, त्यापेक्षा बरी ही केसरी टूर. काका आला, काकी आली, काकाची गाडी आली. मामा आला, मामी आली, मामाची गाडी आली. छबी आली, बबी आली, फार फार मजा आली. फार फार मजा आली, यात काय मजा आली. अशी मजा यायचे दिवस गेले दूर, त्याहून बरी ही केसरी टूर. कुठलं जेवण, कुठली बस, सगळं प्लॅनिंग करणार कोण, नंतर अंमलात आणणार कोण. कुठलं जेवण, कुठली बस, सगळं प्लॅनिंग करणार कोण, त्यानंतर अंमलात आणणार कोण. या साऱ्या चिंता होतील दूर, म्हणूनच दारी ही केसरीची टूर. आता जेवण खाण इथं जरा जास्तीच होतं. या वयात हे वयात येणं अवघडच जातं. सर्वांसारखं धावलं तर दमायला होतं आणि दुपारच्या झोपेचं तर खोबरच होतं. मग वाटू लागलं की काही खरं नाही. हवं नको ते सारं रिलेटिव्ह आहे. मग वाटू लागलं की काही खरं नाही, हवं नको ते सारं काही रिलेटिव्ह आहे. काही मिळत नसतं तेव्हा सगळं हवं असतं, आणि सारं मिळत असतं तेव्हा काही नको असतं. सुख फार झालं की सुखच दुखू लागतं, आणि स्वभावाला औषध कधी मिळतच नसतं. त्यापेक्षा हे सारं विसरून लोकात मिसळून जावं, रोज नव्या रंगांमध्ये रंगून जावं, जमेल तितक्या सुखानं भरून घ्यावं ऊर. त्यासाठी करावी केसरी टूर, त्यासाठी करावी केसरी टूर. हे सगळं असं आनंदानं रसिकतेनं सगळं जगणं झाल्यानंतर मग थोडंसं मन आध्यात्मिक होतं. परमेश्वराच्या ठिकाणी चित्त रंगतं, आणि तेव्हा म्हणावं असं वाटतं, एकदाच हे मिळते जीवन, नाते मिळते फक्त एकदा. एकदाच हे मिळते जीवन, नाते मिळते फक्त एकदा. या जन्मातच तुझ्या संगे अमर होऊ दे फक्त एकदा. या जन्मातच तुझ्या संगे अमर होऊ दे फक्त एकदा. पुढे, कशासाठी पोटासाठी करता करता आली साठी, कशासाठी पोटासाठी करता करता आठी, जनी म्हणे जग जेठी, पुन्हा करा तरणी ताठी. हां, तुका म्हणे जनाबाई, नका करू अशी घाई. तुका म्हणे जनाबाई, नका करू अशी घाई. सुख दुःख सारे काही, पुन्हा देईल विठाई.
ऐकून हे ज्ञानराज गोड हसून बोलले. ऐकून हे ज्ञानराज गोड हसून बोलले. सुख दुःखाच्या फेऱ्यात पुन्हा जग हे फसले. मुक्ती म्हणे ज्ञानराया, जरा दाखवावी माया. जगा मुक्ती मिळवाया, किती जन्म गेले वाया, किती जन्म गेले वाया. आणि आता ही शेवटची कविता. कोणी तुला निंदो वंदो मला काय घेणे. घास गोड माझा झाला हे तुझेच देणे. कुणी तुझी घडवी मूर्ती कुणी देई बांग. क्रूस तुझ्या नशिबी आला कसा मला सांग. नाम तुझे ओठांवरती सदा राहू दे रे. कृपा तुझी भक्तावरती नित्य राहू दे रे. आस हीच राहो माझ्या मुखी तुझे गाणे. घास गोड माझा झाला हे तुझेच देणे. अनंत ही यात्रा माझी दिशाहीन वाटा. सहारा तुझ्या नामाचा असे फार मोठा. तया विना जीवन सारे दिसे दीनवाणे. घास गोड माझा झाला हे तुझेच देणे. घास गोड माझा झाला हे तुझेच देणे. धन्यवाद.